पुरी हे बघ, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बघ, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पुरी. आणि तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल झालं? तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला पुरी, साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला ग, तुझ्यासाठी तुझा बाप हंबरडा फोडून रडला. पुरी हे बघ, नवऱ्याचा हात धरून जशी सासरी निघालेली असते तेव्हा पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बघ, तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पण लक्षात घे, तुझा बाप मात्र तिथं हसत हसत फिरत असतो. लग्न मंडपात सगळे रडत असतात, पण तुझा बाप तिथं सगळ्यांना ओरडतो, का रडताय का रडताय? माझ्या मातानं, माझ्या पितानं लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज या सप्ताहाच्या निमित्तानं मी तुझ्या समोर उभा आहे, फक्त हसवायला आलोय का? नाही माझ्या मातानं, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा रे. कोणता अंतरीचा देव? याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी, शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या लहान कोवळ्या कळ्या, शाळेच्या या भिंतीमधून शिकत असलेल्या या लहान कोवळ्या कळ्या. माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या संस्कारामध्ये वाढत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठतर हरवत चालला. हा 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. एखादा नराधम माझ्या लेकीच्या शरीराचा उपभोग घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. का? कशासाठी? लक्षात घे. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. वसंत हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणाय? वसंत हंकारी आला आणि आम्हाला मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणाय? आज आलाय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार, आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. पोरांनो, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय बघ, आज एक काम करायचं बघ, आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं बघ. पळत पळत घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. पोरांनो, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. पोरांनो, तुम्ही डॉक्टर झाला, तुम्ही इंजिनियर झाला, तुम्ही वकील झाला, आपला तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आईबापानं आम्हाला जन्म दिला तो आईबाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरा, आज तुला सांगतोय, पळत पळत घरी जायचा बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, या आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बघ, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरांनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. ज्या लेकराला 9 महिने मी या उदरामध्ये ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते. कधी एकदाच हे लेकरो
माझ्या उदरातून या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते. साहेब, या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. साहेब, माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे नालायकानं, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाले. याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? हे पुरी, हे सगळं काय कळतं बघ त्या माऊलीला. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं रे पोरांनो. 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटामध्ये येऊन पडतं. हे जगातला सगळ्यात मोठं शिक्षण आज या विचार मंचावरून सांगतो. एक माझ्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा गाभा आज तुझ्या काळजामध्ये पेरतो. माझ्या तुकोबारायांची गाथा, एक त्याचा गाभा आज तुझ्या काळजामध्ये पेरतो. माझ्या विठू माऊली समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ए नालायक, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. पुरा त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरा, हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. हे पोरींनो, लक्षात घ्या ग, तुम्ही तुमची ओळख विसरलात. याच आईबापानं दिलेली तुला ओळख विसरलीस बघ पोरी. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, हे तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला. छत्रपतींचा आदेश आहे, माझ्या मारुती रायाचा आदेश आहे, माझ्या विठू माऊलीचा आदेश आहे. तुम्ही तुमची ओळख विसरला पोरीनं. आई बापानं दिलेली ओळख विसरला. माझ्या अध्यात्मानं तुला दिलेली ओळख तू विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा त्या इन्स्टावरती, त्या फेसबुकवरती टपून बसलाय बाग. तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो पोरी. तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. हे तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. हे म्हणून आज आलोय बाग. माझ्या विठू माऊलीचा आदेश आहे बाग. हे माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचा, माझ्या तुकोबारायांचा आदेश आहे बाग. या संत परंपरेचा आदेश आहे. तुला तुझी ओळख तयार करून देणार बघ पोरी. हे इकडे बाग. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडं होता बाग. अंगावरती एक लुगडं होता बाग. एवढीच तिची संपत्ती होती बाग. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते. समाजाच्या अंगावरती शेण फेकत होता. समाजाच्या अंगावरती चिखल फेकत होता. दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. हे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पुरी, ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बाग. हे तू एवढी स्वस्त नाहीस माझ्या लेकी. कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस बाग. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे. या मातीतल्या प्रत्येक लेकीला सांगतोय बाग. हे बाग, ही ओळख घेऊन जायची बघ पोरी. हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपली उंची झाली नालायक. बापाच्या उंची एवढे आपली उंची झाली आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पुरा. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, हे त्या बापानं जगायचं कसं बोरा. इकडं बाग. हे बाग, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो. ही माती माझ्या संभाजी राजांची. हे वय वर्ष 32 आहे बघ माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कायदा झालेले असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टप 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 गळत आहे. हे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आमुष्याची ती रात्र थरथर कापत आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र येत किंचित कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा
ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य हमारे चरण में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे. ए पोरानो, कुठला तर पडद्यावरचा नायक बेगडी येतो, तुम्हाला म्हणतो विमल खाऊ, तुम्हाला म्हणतो गुटखा खाऊ, 3 पत्ती रमी खेळो. हे तुम्ही विमल खाऊ लागला, तुम्ही गुटखा खाऊ लागला, आई बापाच्या पाहे नरड्यावरती तुम्ही पाय देऊ लागला, म्हणून आदेश आहे बाग. बघ ए पोरा, लक्षात घे. हे आईला पहिला प्रश्न विचारला ना रे माझ्या लेकरानो, हे आई तुला किती वेदना होत होत्या. गड्याची फक्त 20 मिनिटं बाग, जास्त वेळ तुझा घेत नाही बाग. पण आईला पहिला प्रश्न विचारला, या आई तुला किती वेदना होत होत्या. आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे सारा अध्यात्म, सगळी संत परंपरा हे या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे बाग. पोरी हे बाग, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बाग, आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या त्या क्षणाला, एका क्षणात कशाचाही विचार न करता तिनं तिच्या आईला सोडून दिलं, तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरांनो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरांनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचा होता बाग, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे शिकून आता मोठं झालं, पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेलं. हे पाठ आणि पोट झालेला तो तिचा बाप, नुकताच शेतातून आलेला उपाशी बाप, पण स्वतःच्या हातानं नेहमी तिला घास भरवत होता, तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, हे अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माई माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल, आणि तुला म्हणल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटण्यासाठी. पण पोरी, हे पोरी, आता 25 वर्ष उलटून गेले, आणि आता वर्षातून काही ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी. हे 25 वर्षापूर्वी तुझ्या बापाचा हात धरून मी या सासरी आली बघ, आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला, आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती, बापाबरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हते. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. आता डोळ्यासमोर आई बाप दिसत नाही, काळीच माझं चर्र करतं. लहानपणी माझी आई मला म्हणायची, पोरी माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, हे आई तुझ्या पोटात गोळा का
गोळा येतो. आता कळालं हो, मला कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही बघा, माझ्या पोटामध्ये गोळा येतो, माझ्या पोटामध्ये गोळा येतो. आयुष्य सगळं मला आता तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण जाऊ का हो, एकदा आईला बघून येऊ का हो, एकदा बापाला भेटून येऊ का हो. हे माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा बाहन तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. एसटी पुरतच ग, कारण तुझ्या बापाचा आताचा हा बंगला गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे हे तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडं निघून जायचं, परत इकडं यायचं नाही बघ. हे एकीकडं माझा आई बाप होता, एकीकडं माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. हे कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. हे पुरी, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा आबा आबा, उद्या तो मला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा. पाठीमागची पोरं जरा शांत करा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला कानात हळूच म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो की तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातयस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे माझा उपाशी बाप, माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पुरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परका आणि पोरका असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं. हे या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात बघ, पण हक्काचा खांदा निघून जातो. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पोरी. हे कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावं आणि लहान लेकरासारखं मिठी मारून त्या आईला आपल्या वेदना सांगाव्या. तो हक्काचा पदर निघून जातो पुरी. हे ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ माझ्या लेकरा, त्याला काही
नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे. माझ्या बापानं मला शिकवलं. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं बोरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला म्हणायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. हे माझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला नाही कळाली आबा. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा हो. माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काही ग, चल कुमान घरात, चल चल घरात. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली. आणि माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, हे तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, बोरी थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुख घेत आपले 8 बोट माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चाल की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्यासाठी झरणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पोरी. चल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. ए नीट ऐका रे, जास्त वेळ घेत नाही, फक्त 20 मिनिटं राहिली बघ. या बघ 25 वर्ष आता उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माई माऊली मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलन जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं.
बाप जिवंत असताना थोडस तेल घेऊन त्याच्या डोक्यावरती घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून, बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवूचा, एक घास कावूचा, एक घास चिवूचा, एक घास कावूचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणे या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. पुरी लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला काय ग पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते बघ पोरी, पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार. पुरी आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो आज विठू माऊलीच्या साक्षीनं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो पोरा. या सप्ताहाचा गाभा आज घरी घेऊन जायचा बाग. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही होतलेत आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही होतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार बोरा. म्हणून विठू माऊलीच्या साक्षीनं तुला सांगतो बोरा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा आई बाप आम्ही विसरू लागलो, भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान. अरे हा गाभा आहे आमच्या तुकोबरायांचा. माय बाप केवळ काशे त्याने न जावे तीर्थाशे, पण सगळं देव आम्ही केलं पण घरातला जिवंत देव मात्र आम्हाला कळाला नाही. पोरानो तुला काहीच कळालं नाही बघ. इकडं बघ, देव त्याला पावतो, देव त्याला पावतो साला जो आपल्या आई बापाची सेवा करतो. पोरा लक्षात घे माझ्या लेकरा, तू कितीही देव देव कर, देव तुला पावणार नाही, पण आई बापाची सेवा करणाऱ्या लेकरासाठी हा माझा विठुराया गाभारा सोडून समोर उभा राहतो. कांदा मुळा भाजी अवघे विटाई माझे, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरे, मोठ नाळा विहीर दोरे अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मला. अरे कर्मात देव आहे माझ्या लेकरा, तुझ्या बापाच्या काळजामध्ये आणि बापाच्या हृदयामध्ये देव आहे. म्हणून माझा चोका म्हणतो, ऊस डोंगा
परी रस नव्हे डोंगा काय भुलला शिवरली रंगा रे पुरण. या विज्ञान युगामध्ये या 21व्या शतकामध्ये वरच्या दुनियेला तुम्ही भुलला आणि घरातला आई बाप मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला. थोरा तुझ्या आयुष्यावर याच आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. नालायकाड कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला. कारण माझ्या लेकरा कुठला तर येतो तुला म्हणतो दारू पिव, तुला म्हणतो विमल खाव, गुटखा खाव, व्यसनाच्या विडख्यामध्ये अडकू लागला. हे या गावातला एकही पोरगा व्यसन करणार नाही, एकही लेक आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही. हीच तळमळ लक्षात घ्या. त्या सीमेवर काम करणाऱ्या या गावातल्या जवानांची होती. लक्षात घे. हे सीमेचं रक्षण करतो, देशाचं रक्षण करतो, पण माझं गाव सुद्धा अबाधित राहिलं पाहिजे म्हणून त्या लेकरानं सीमेवरून माझ्यासाठी पैसे पाठवले. बाग हे सर माझं गाव, माझ्या गावातलं एकही लेकरू व्यसन करता कामा नये म्हणून तर विशालचा मला फोन आला. बघ माझ्या गावातलं एकही पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर सर थुंकून निघून जाता का म्हणे. सर जाल का सर? हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरानं आज शपथ घ्यायची तर खऱ्या अर्थानं सप्ताह झाला. बघ हे तर खऱ्या अर्थानं सप्ताह झाला. एकही पोरग विमल खाणार नाही, एकही पोरग गुटखा खाणार नाही. आपल्या आई बापाची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा. एक वेळ या मारुतीरायाच्या चरणावर डोकं नाही ठेवलं तर चालेल, पण घर सोडताना आई बापाच्या चरणावर डोकं ठेवल्याशिवाय घर सोडायचं नाही पोरा. हे याला म्हणतात, हे याला म्हणतात भक्ती. हे बघ थांबतो इथं, पण थांबत असताना 10 मिनिटं तुझ्या आयुष्याची 10 मिनिटं, ओनली 10 minutes. Yes, because this is not a lecture, this is the transformation and I am talking with your heart. You have to change today. You should know who you are. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. तो वाद स्वतःशी झाला पाहिजे. अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती, मुळींची जी होती आच्छा दिली ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाये. उपमेशी काय देव सुखा. पण नालायकानं तुम्हाला तुम्ही कोण आहात याची जाणीव नाही, अरे साक्षात्कारच नाही. म्हणून तुला सांगतो आज एक काम करायचं बघ. तुकोबारायांची शपथ आहे बघ, माझ्या माऊलीच्या गातेची शपथ आहे. पळत पळत घराकडे जायचं आणि बापाची वाट बघायची. हे ज्या क्षणाला बाप समोर येईल पोरीनं, ऐका माझ्या लेकरानं, ज्या क्षणाला बाप समोर येईल सगळी जळमट तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का. अरे असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं, शाळेमध्ये कोण काय बोललं का, बाई काय बोलली का, आई काय बोलली का. त्यावेळेला बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काय नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला रोज मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा, आणि जसं तुम्ही माझ्या समोर येत होता पळत पळत येत होते, तुम्हाला कडकडून मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता पप्पा, हवेमध्ये फेकत होता पप्पा. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत राणीसारखी, परीसारखी, वाघिणीसारखे मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. हाता पप्पा, आणि मी आईची तक्रार करत होती. तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझ्यासाठी तुम्ही अंगणामध्ये घोडा होत होता पप्पा, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा. तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती पप्पा. मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. पण आज गेली होती पप्पा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एक बाप नावाचा वादळ ऐकून आली पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. हे पोरानं पळत पळत आज घरी जायचा बाग, आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार.
ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ, हे कधी तर जायचं, हे कधी अनाथाश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे, तुझ्या बापाचं नाव काय. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत, कोणीतरी येईल का माझ्या गालावरून हात फिरवत, एखादा घास मला भरवत, कोणीतरी म्हणेल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं जेव्हा आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्यानं चालतात, माझं काळीच सर्र करतं. मी देवाला म्हणतो, देवा मी काय पाप केलं रे, मला का आई बाप नाही. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा. बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बाप जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो पोरानं, तेव्हा ते सगळं 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभाय. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. सणासुदीला ती सगळी कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं, आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतं, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग पळत पळत घरी जातं, तुमच्या अंगावरचे डोळे भरून कपडे बघतं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणतं, या आय, आय ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग, मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको, गप रडू नको. तुझ्यासाठी मी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिलं नाही की रे, तुझ्यासाठी मी दुसरा संसार सुद्धा मांडला नाही की रे पोरा. वासनेनं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही, सांग, गप रडू नको. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय तू रडू नको, आय मी शिकणार, आय मी लय शिकणार, आय मी लय पैसा कमवणार, आय मी एवढा शिकणार, प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, आय एवढा शिकणार मी, आय. पोरानो, आजच्या या सप्ताहामध्ये मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो, माझ्या लेकरानो, मी काही ज्ञानी नाही, मी कीर्तनकार नाही, मी कुठला तत्ववेत्ता नाही, पण लक्षात घे पोरा, जे विठू माऊलीनं मला सांगितलं ते मी तुला सांगतो बघ. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडला, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, या बापाच्या डोळ्यातला अश्रू तुला कळाला का, या आईच्या डोळ्यातला अश्रू तुला कळाला का. नालायकानं 15-15 दिवस त्या तिरुपतीला काय जाता, चालत चालत कुठं त्या शिर्डी साईबाबाला काय जाता, पण साला घरातला बाप तुम्हाला कळाला नाही, घरातली आई तुम्हाला कळाली नाही का माझ्या लेकरानो, कशासाठी. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरानो. इकडे बघ, थांबतो बघ, घड्याळाची 5 मिनिटं राहिली बघ, पण बापाला कधी बघायचं तेवढंच सांगतो बघ माझ्या लेकरा. इकडे बघ, तुझ्या शाळेची आणि कॉलेजची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं,
आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला. पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो. हे म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, थांबतो इथं, पण बाप तेव्हा मरतो जेव्हा तू व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतोस. बाप तेव्हा मरतो जेव्हा लक्षात घे तू आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतोस. हे पोरी हे बाग, तुझ्या बापाची कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे, पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत आहे. तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकता 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरं काही दिवसात भर्र करून उडून निघून जाणार. हे तुझी आई रडत असते तेव्हा तुझ्या आईला ते ओरडतंय गप क्या गप, रडू नकाच बाग. रोज रोज पोरगीचा चेहरा तर आपल्याला बघायला मिळणार नाही बाग. हे जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे, तिला हातातच पाठवायचे. पप्पा ओ पप्पा, किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा ओ पप्पा, आज लवकर घरी या ना पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. पप्पा मी तुमच्यासाठी मसाले भात बनवलाय पप्पा, मागच्या वेळी करपला होता ना, पण आता आईकडून शिकले ना हो मी पप्पा. या ना पप्पा, तुम्ही नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. पप्पा उद्या एक पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा, म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या एक 100 रुपये देता का हो पप्पा, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडती पप्पा, आई मला लई ओरडती. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस, आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा. हे पप्पा पप्पा नको मला तुमचं पैसे. आता माझ्या समोरून उगाच रुसून फिरणार माझं लेकरू माझं पाखरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. आता कोणाला सांगू, आता कोणाला सांगू, आता कोणाला सांगू. हे बाळा, अरे आपल्या दोघातल्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगते का. आणि 100 रुपयेनं काय होतंय, खालच्या खिशामध्ये 500ची नोट ठेवल्या बघ, ती नोट घे आणि ह्या भाग उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. मी नाही सांगत तुझ्या आईला, 50 रुपये दिलं म्हणून सांगतो. जा जा. हे पुरी हे बाग, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बाग, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं, तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो पुरी, आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी. आणि तुझी आई म्हणते, अहो डोळं का हो लाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते, अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला पोरी, साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला ग, तुझ्यासाठी तुझा बाप हंबरडा फोडून रडला. हे पोरी हे बाग, नवऱ्याचा हात धरून जशी सासरी निघालेली असते तेव्हा पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते बाग, तुझ्यासाठी तुझी आई फोडते. पण लक्षात घे, तुझा बाप मात्र तिथं हसत हसत फिरत असतो. लग्न मंडपात सगळे रडत असतात, पण तुझा बाप तिथं सगळ्यांना ओरडतो, का रडताय का रडताय. कोणी रडायचं नाही, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा बोरी जा बोरी, चल जा, रडायचं नाही, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं ना, तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चोक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही माझ्या लेकरा, कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बाग. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपात तुझा बाप येतो बाग. लग्न मंडपवाल्याचा पैसा देतो, बस्तवाल्याचा पैसा देतो, जेवणवाल्याचा पैसा देतो, वाजंत्रवाल्यांचा पैसा देतो. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप भिकारी होतो आणि पळत पळत संध्याकाळी 9 वाजता घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर अंतरुणाने उशिवली करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप.
100 किलोचं पोतं या ट्रक मधून उचलतो, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी हमाली करतो. त्या हमालाचं नाव बाप आहे, त्या वॉचमनचं नाव बाप आहे, त्या भंग्याचं नाव बाप आहे, त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे, जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. हे कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो, आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव सला बाप आहे. थांबतो इथं, पण सांगा मला शेवटचा 1 मिनिट राहिला बघ पुरा. या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का पोरीनं? सांगा, पोरानं व्यसन कराल का? चुकून लागलेलं असेल व्यसन, आजच सोडून द्यायचं बाग. एक ही पोरग विमल खाणार नाही, एक ही पोरग गुटखा खाणार नाही, एक ही पोरग मावा खाणार नाही, रस्त्यावरून पचा थुकत जाणार नाही. भगवंतानं दिलेले हे शरीर प्रचंड व्यायाम करा, हजारो जोर मारा, किलोमीटर धावा, पळा, शरीराला न्याय द्या, आई बापाला न्याय द्या. पोरीनं पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी असते, आणि तुझा बाप पोलिसांना सांगत असतो, साहेब काय वाटेल ते करा, हा माझ्या लेकीला शोधून काढा. 2 दिवस शाळेला म्हणून गेली, कॉलेजला म्हणून गेली, माझी लेकच घरी परत आली नाही. हे पोरीनं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतरी हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुमच्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा, आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे प्रेम आहे का? मला सांग. जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं, हे प्रेम आहे का? हे प्रेम नाही पोरी, हे प्रेम नाही, ही वासना आहे बाग. हे बाग, या सणासुदीच्या आड लपून हरामखोर लांडगे कुत्रे तुमच्यावर तुटून पडतात पोरी. अंगाला रंग लावण्याच्या निमित्तानं पोरीनं तुमच्या शरीराचं तुकडं करतात, तुमच्या शरीराचा उपभोग घेतात बाग. माझ्या लेकरा, ऐक माझ्या लेकरा, त्या सोशल मीडियावर लांडगट टपून बसल्यात बाग. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. बापाला 1 पेन मागत होतीस, 5 पेन देत होता, 1 चप्पल मागत होतीस, 2 चप्पल आणत होता, एका ड्रेससाठी शहरामध्ये घेऊन जात होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल मला सांग? हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकून तो बघता स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पुरी, तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद. एक हे वर्गे आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकणार नाही. इथं शपथ घ्यायची पोरीनं, ज्या आईनं तुला जन्म देताना रक्ताचं शिंपण घातलं, ज्या बापानं रक्त आठवलं, त्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा म्हणून, यांचा आम्हाला धोका आहे म्हणून. अगं हे पोरी, 1 वर्षाची होतीस, अंगठा फुटला, रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन तुझा बाप पळत होता की ग? आणि जोपर्यंत तुझी जखम बरी झाली नाही, रोज तुझ्या आईला सांगत होता, माझ्या पोरगीकडे तुझं लक्ष नाही. हे लक्षात घ्या पोरीनं, आज विठोबा रायासमोर, आज माझ्या या भगवंतासमोर, पवन पुत्र हनुमान यांच्या समोर आज शपथ घ्यायची. आज अखंड हरिनाम सप्ताह, आज शपथ घ्यायची. एक या गावातली पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक ही पोरगा कुठला विमल गुटखा मावा खाणार नाही, 3 पत्ती रमी खेळणार नाही. आज आई बापाची सेवा, अंतिम सेवा लक्षात घ्या. बापाला जपा, नाहीतर काळजामध्ये माझा शब्द सुईसारखं टोचतील. हे बाग, जेव्हा आपल्याला बाप कळतो तेव्हा बाप भिंतीवर असतो, भिंतीवरचा बाप आपल्या लेकरांना मिठीत कधीच घेत नसतो पोरा. म्हणून आता आई बापाला अगोदर मिठी मारायची बस. पण इथं तुला मी दाखवून देणार बघ साक्षात्कार, कारण तुकोबारायांनी सांगितलंय साक्षात्कार. तुला आत्मज्ञान आज देऊन जाणार बघ. शुके नलिकेशी गोवी येले पाय, विसरोनी जाय पक्ष दोने. तो पोपट विसरून गेला मला 2 पंख आहेत, याचा विसर त्याला पडला कारण एका नळीवर बसून. तसा तुला या विज्ञान युगामध्ये विसर पडलाय, नालायका घरामध्ये खरा देव आहे त्याचा. तुला इथं दाखवून देणार बघ. लय वेळ लावायचा नाही, पण खूप कमी वेळ माझ्याकडे आहे, तुमच्याकडे आहे. आताचा हा 1 तासाचा हा क्षण अनुभवण्यासाठी आपल्या लेकरासोबत इथं काही बाप बसले असतील तर 1-2-4 बापांनी हात वरती करा, लगेच हात वरती करा. आज नाही तर परत कधीच नाही. ज्यांची लेकरं इथं बसलेले आहेत त्या 4-5 बापांनी जरा हात वरती करा. चला लवकर बिंदास, आणि जागेवर उभं राहा बंधो, उभं राहा, जागेवर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. चला अजून 1-2-3 बाप, चला लवकर जागेवर उभं राहा, उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. चला जागेवर उभं राहा बंधू. एक पोरीनं बस, हे 4-5 बाप. या बापांना विनंती करतोय जरा माझ्या जवळ यायचा, या लवकर. विठू माऊली समोर या. आज खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, तुकोबा रायांचा साक्षात्कार देऊन मी तुम्हाला जाणार. ऐक, तुकोबा रायांचा माझ्या माऊलीचा साक्षात्कार देऊन जाणार. पोरीनं, हा तुमचा बाप आहे, जो बाप अखंड राष्ट्रभर मी सांगतोय बाग, हा तुझा बाप आहे पोरी. हे बघ, या बापाच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझी आई दिसल बघ पोरी. हे बघ, हा तुझा
तुझा बाप आहे. आज मी तुला दाखवून देतो बघ, तुझा बाप तुझा हा आहे. तुझा खरा देव तुला दाखवून देतो बघ. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी चला जागेवर उभं राहा, चला लवकर. त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचं आहे आणि इथं यायचं आहे माझ्या समोर. चाल लवकर, इथं ये इथं लवकर, चल माझ्या समोर यायचं आहे. इथं थांब, चाल इथंच थांब, चाल ये रे बोरा लवकर. हे ज्यांचे ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी माझ्या समोर यायचं आहे. इथं ये रे, चाल इथं ये. आणि मी काय सांगतोय आता कान देऊन ऐकायचं आहे बघ माझ्या लेकरा. मी काय सांगतोय कान देऊन ऐकायचं आहे बघ. कुठल्या हरामखोरासाठी आपल्या बापाच्या तोंडावर थुंकायचं नाही माझ्या पोरानं. अजिबात व्यसनाला हात घालायचा नाही. कुठला तर लांडगा टपून बसलाय तुला भसवण्यासाठी, पण आता नाही भसायचं बोरी. इकडं बघ, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चोख, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो. आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट आहे पोरीनं. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतेस, मी नसतो, कोणीच नसता. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटंसं रोपटं वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पोरीनं आज तुमच्या समोर उभा आहे. पोरा लक्षात घे, आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या आणि माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवाना जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरीनो. देवापेक्षा श्रेष्ठ आहे आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता, कारण माझ्या लेकराच्या डोळ्यातलं माझ्या डोळ्यातला अश्रू माझ्या लेकराला माझ्या कुटुंबाला कळालं तर माझं लेकरू कुटुंब खचाल. मग डोळ्यातला अश्रू डोळ्यातच साठवत आपल्या लेकरांच्यासाठी जर कोण खऱ्या अर्थानं रडत आलं असेल तर या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आज तू आहेस. कारण कित्येक लेकरांना वाटतं घरी जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण साला भिंतीवरचा बाप खाली येतो कुठं. पण आता तुम्ही श्रीमंत आहात. आजच्या या सप्ताहामध्ये पोरी 1 वर्षाचं व्हायचं पोरा आणि पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, आजपर्यंत मी सांगू शकले नाही पण आज सांगते पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. जा पोरे, समोर तुझा बाप उभा आहे, जा पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरी, जा जा पोरा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार कडकडून मिठी. सांग मला पोरे, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग. वाघाला दाव लावणारा हा बाप आपल्या लेकरांच्या साठी साला हत्ती सारखा बाप रडतो. हा बाप खोटा आहे का मला सांगा पोरानो. सांगा या बापाची काय चूक आहे मला सांगा. या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का सांगा. सांगा या बापाच्या तोंडावर थुंकाल का सांगा. तुम्ही आत्महत्या कराल का. काय चूक आहे या बापाची साला. स्वतः उपाशी राहिला पण तुम्हाला लहानाचं मोठं केलं. काय चूक आहे या बापाची मला सांगा. चला पाया पडा माझ्या लेकरानं, बापाच्या पाया पडा. चला झुका, चाल झोक. हा तुझा खरा देव आहे माझ्या लेकरा. हा तुझा खरा देव आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. चला लवकर ठेवा, डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. चला चला, आई बापानं आयुष्य दिला, आता फक्त आई बापासाठी 1 मिनिट द्यायचा आहे. डोक्यावरती हात ठेवा. चला डोक्यावरती हात ठेवा, डोळं झाका आणि 1 मिनिट आई बापासाठी द्यायचं आहे. चला आई बाप नाही घरी, आई गेली 10 वर्षापूर्वी, बाप गेला 5 वर्षापूर्वी. मी अनाथ आहे. प्रत्येक सणाला नैवेद्य ठेवतो पण तो नैवेद्य पोचला की नाही मला माहिती नाही. पण माझ्या तुकोबा रायांची शपथ, माझ्या माऊलींची शपथ, आजची प्रार्थना नक्कीच तुझ्या आई बापापर्यंत पोचेल. डोळं झाका आणि डोळ्यासमोर आणा तुमच्या आईला, आणा त्या माऊलीला. आली का तुमच्या डोळ्यासमोर तुमची आई. कशी पण असू दे, काळी सावळी
नटली असू दे, नकटी असू दे, कशी असू दे, ते आपली आई होती. फिरवा फिरवा गालावरून तिच्या हात फिरवा. ज्या आईनं आयुष्यभर तुमच्या गालावर हात फिरवला त्या आईच्या गालावरून हात फिरवा. हे फिरवला का हात? आता मारा एक आईला मिठी, मारा मारा मिठी. ज्या आईनं सतत तुम्हाला मिठीमध्ये घेतलं, रात्रीचा दिवस करून तुम्हाला बोट केलं, त्या आईला एक मिठी मारा. समोर आणा तुमच्या बापाला. आला का बाप? आता बापाला एक कडकडून मिठी मारा आणि सांगा, पप्पा एक मिठी मारायची राहून गेली होती पप्पा. सगळं काही चांगलं आहे पप्पा, आम्ही सगळे आनंदात आहोत, पण तुम्ही नाही पप्पा. मारा बापाला एक मिठी मारा. घरातल्या बापाला सांगा, पोरानो मी कधीच व्यसन करणार नाही, मी कधीच आत्महत्या करणार नाही. ए पोरीनो सांगा बापाला, मी कधीच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. माझ्या चुका पप्पा पोटात घ्या आणि मला माफ करा. घ्या शपथ आणि सांगा आई बापाला, आमचा तुमच्यावर लय जीव आहे. घ्या शपथ. हात खाली बसा सगळे. सब मंगल है तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाव. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वझायानम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंच नमकारो सव्व पावपन सन. मंगलानम च सव्वेसिम पडम हवै मंगल. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरानो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापानं दिलेलं सुंदर शरीर आहे, या शरीराला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच त्या सीमेवरून आपल्या गावातल्या लेकरांचे मला फोन आले. विशाल पुढं झाला, सर पैशाची काळजी करू नका, सगळं काही माझ्या गावासाठी मी पाठवतो, सगळं काही माझ्या गावासाठी पाठवतो, पण लक्षात घ्या तुम्ही तिथं जा. मी आलो, आपल्या समोर उभं राहिलो. खऱ्या अर्थानं त्या लेकराला धन्यवाद आपण सगळ्यांनी दिलं पाहिजेत. लक्षात घ्या, आई बाप कळाला असेल तर त्या सीमेवरती बसून त्यांना आई बाप सांगितला. बस एवढं बोलतो. आणि माऊलीनं मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा.